What a shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पाम्या बास झालं रे सर्व असं वाटतंय. म्हणजे कधी कधी वाटतं ना की सगळं सोडून द्यावं आणि निघून जावं गावाला. पटकन हो बोलले तर जावं लागेल. असं मनात पण आणू नको. याचं बघ. ह्याचं काय मला वाटतं ना ह्याने कानाला असा फोन शिवून घेतला पाहिजे. हो ना रे, बघावं तेव्हा लागलेला असतो रे. हो रे. नाही काही गरजच नाहीये नवीन कपडे घ्यायची. एक बास्केटबॉलचा ओव्हरसाइज टी शर्ट घाल, त्यावर ब्लेझर घाल, सुंदर दिसतायत मुली त्यात. खरं सांगतोय तुला. मी काय श्रम्या हा जे बोलतो तिकडची पोरगी स्क्रॅच करून ऐकते की कसं काय? काय नाही, मला असं वाटतं एवढा गुळ शेतात पण बनत नाही जेवढा हा पाडतो. तिचा नागमणी अजून भेटला नाही वाटतं. या पोरीचं एक बरं वाटतं मला. काय? नाश्त्यालाच मायकल जॅक्सन खाऊन येते. हा. अरे कस्टमर केअरचा फोन आला तरी असंच असतं तिचं. हो काय? हा बरं ते आपल्याला काय नाही तर काय. काय करत राहायच्या गोष्टी. बॅलन्स शीट आहे ना. कसली बॅलन्स ती, शीट इफेक्टिव्ह आहे बॅलन्स शीट. करा ते करा करा सगळं करा आणि मेल करा मला. Effective बाय आहे बाय balance बाय. येस ओ सर मी मेडिटेशन झालं. गुड मॉर्निंग मॅम. मॅम आले. अरे मॅम. मॅम आल्या. मॅम गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. मी जस्ट गुड मॉर्निंग. काय करत होतात? फाईल तुमची आजची कामं हस. आहेत. आहे ना? येस कामच चालू होतं मॅम. या वेळेला कामच असणार. Yes, काम. दिसलं मला दिसलं. येस येस. बरं एनिवे माझ्याकडे एक न्यूज आहे. ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. मी न्यूज सांगते. आज सकाळीच मला हेड ऑफिसमधनं ईमेल आलाय. तुम्ही वर्षभर इथे ऑफिसमध्ये जे काय दिवे काम केलंय त्याबद्दल मला तुम्हाला 1 ते 10 मध्ये रेटिंग द्यायचं आहे. 10 ऑफकोर्स बिंग द हायेस्ट. आणि त्यावरनं तुमची सॅलरी इन्क्रीमेंट, प्रमोशन, ट्रान्सफर होणार का नाही, बोनस, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेटिंगवर ठरणार आहेत आज. क्या बात आहे. गुड न्यूज दिसते म्हणजे. येस येस. गुड बेटर बेस्ट न्यूज आहे ही. आणि रद्द. मॅम सगळ्यात बेस्ट ह्यात काय आहे माहितीये का काय? की रेटिंग आम्हाला तुम्ही देणार आहात इज द बेस्ट थिंग आउट ऑफ ऑल. खरं तर म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला या ऑफिसमध्ये कोण ओळखतं. एक्झॅक्टली. आणि मला तर तुम्ही जास्तच ओळखता का? करेक्ट करेक्ट करेक्ट. मॅडम माझ्यावर तर तुमचा सेपरेट जीव आहे. म्हणजे मला तर तुम्ही 10 पैकी 10 देऊन टाका आता. का का बेटकर आ? तुम्हाला का 10 द्यावे? मॅडम माझा मुलगा 4थीत गेला आता. मग तुमचा मुलगा 4थीत गेला म्हणून मी तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी 10 रेटिंग का द्यायचं बेटकर? मॅडम कसं 4थीला गेला ना तो आता स्कॉलरशिपला बसेल तो. स्कॉलरशिप मोठी असते, परीक्षा मोठी, पुस्तकं मोठी, खर्च मोठा, सगळं मोठं मोठंच असतं त्याच्यात. तुमचा खर्च वाढलाय म्हणून पगार वाढ होत नसते हो. तुम्ही वर्षभर काम काय करता याप्रमाणे पगार वाढ ठरते. त्यामुळे बेटकर तुम्ही तर काही बोलूच नका. येस येस. होळी आणि गणपतीला तुम्ही जेव्हा गावाला जाता फक्त 2 दिवसाची सुट्टी मंजूर झालेली असते. तुम्ही 15-15 दिवसांनी येता बेटकर. 18 कधी 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 18 दिवसांनी येता तुम्ही. सांगतो मॅडम, मी गावाच्या वेशीपर्यंत येतो पण गावाले सोडत नाहीत मला लगेच. मी जसा बसमध्ये बसायला जातो ना ते लगेच बोलला, हा चाललास तू का काय अक्कला गावा काय खाज उठते, हा शहरा काय सोनं लागलेला असं म्हणतात. मी त्यांना सांगतो नाही मला जावं लागेल, माझी बॉस थोडी अशी आहे. तर आहे म्हणजे काय बॉस काय आहे? सिंघम असेल मॅम. स्ट्रॉंग स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे माझी बॉस स्ट्रॉंग आहे. मला जावं लागेल. आणि माझी बायको पण ना सोडत नाही, हट्ट करते जरा ती. त्यामुळे मी काय करू मग? सोडत नाही म्हणजे अरे ऑफिस म्हणजे काय खेळायचं मैदान नाहीये. मग नाही सोडलं मग मी नाही आलो, जमलं तरच आलो असं नसतं. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू कम टू ऑफिस अँड फिनिश युअर वर्क. येस येस. काही अर्थ नाही याला. ऑफकोर्स काहीच अर्थ नाहीये मॅडम. मी येतो मॅडम, तरी मी येतो. येता पण तुम्ही कधी वेळेत येता का? नेहमी उशिरा येता आणि वेळेत घरी जाता. विचारलं की काय सांगता बेटकर तुम्ही? मॅडम मी वेळेत येत नाही, तुम्ही मला वेळेत जाऊ तरी द्या. हे तुमचे विनोद. सॉरी काय करायचं मॅडम, तुमचं? काय होतं मला घरी लवकर जावं लागतं. माझी बायको थोडी बालिश आहे ना, तर ती हट्ट एक करते. मिनिट. एक मिनिट. आत्ता हे म्हणाले ना
बायको गावाला असते नाही मला म्हणाले मॅडम ते गावाला. तुम्ही म्हणाल बायको गावाला असते मग ह्याला काय अर्थ आहे करेक्ट आहे, करेक्ट पकडलंय. म्हणजे मी जातो व ती माझ्याबरोबर जाते गावाला आणि नंतर मी तिला परत घेऊन पण येतो. मग ती गावाला का तुम्हाला थांबवत असते कारण तिथं माहेर बाजूलाच आहे, माहेर बाजूला आहे. दिस इज नन ऑफ माय बिझनेस बेटकर याचा माझ्याशी काही मॅम संबंध मला नाही. वाटतं यांचं ते काय करायचं? वाटेल ते ए. बोलतायत. खरंच याचा काही संबंध नाही. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे, मी पण कोकणातच राहतो, पण आय डोंट गो. आय कम हिअर, आय कम हिअर इन. ए तिकडे जायला ना, गावाला जायला गावाची ओढ लागते, कळलं काय? ओढीचा तू माका सांगा हे माका. तुझा मकाई ना कुकरला लाव तुका आईच्या गावात. राजा मयेकरांचा नातू याला अजून मालवणीतला म येत नाही मॅडम. सारखा आपला मका तुका मधला कंटेंट गायब. हा? काय आहे? एक मिनिट पण मॅडम त्याचा काही संबंध, मी Exactly, मुंबईत इथे- वाढलेलो आहे. हे ऑफिस आहे इथे काम करायचं असतं इथे मालवणी बोलायचं नसतं Thank you. Yes. काही संबंध नाहीये ह्याचा. Sorry. या सगळ्यासाठी मी तुम्हाला हे तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे रेटिंगवर 2.5 किती? देते तुम्हाला 2.5. मॅडम माझा पोरगा चौथीला, तो 4, मी 2.5. बरोबर नाही वाटत ते? मॅडम तुम्ही 2च द्या, तुम्ही 2च द्या. तुम्हाला किती देऊ मग मला शिकवताय ना किती द्यायचे तुम्ही सांगा तुम्हाला किती देऊ सांगा राऊत ओंकार हा किती देऊ मला किती देऊ किती देऊ द्या. किती आय मीन टू से राऊंड फिगर करून जे तुम्हाला योग्य वाटेल. आणि ऍक्च्युली मला अपेक्षा नाहीये मॅडम तुमच्याकडनं, म्हणजे तुम्ही काही द्या, तुम्ही मला काही द्या. आपका रेटिंग सराहको पर है मेरे. कारण तुमच्याबरोबर काम करताना जो अनुभव मला येतोय मॅडम, तो माझा बोनस आहे. आणि जे मी शिकतो आहे तो माझा पगार आहे मॅडम. शिंकू नका फक्त शिका शिका काहीतरी यांच्याकडनं. तरीही नाही राऊत इथे बघा तरी सांगा मला तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं व्हॉट डू यू डिझर्व. नो मॅम, नाही सांगा मला हो किती देऊ सांगा. आय डिझर्व हे, बट आय स्टील हे फाइंड की आम्ही तुम्हाला सांगणं तुम्ही आम्हाला किती रेटिंग द्यायचं हे आम्ही तुमच्या कार्यक्षमतेचा केलेला अपमान आहे असं मला वाटतं, म्हणून मी सांगणार नाही. इट्स युअर डिसिजन. काय बरोबर बोलतोय राऊत मॅडम. फक्त काय आहे मॅडम की रेटिंग आमचं आहे. तर मॅडम हे बघा, हा ग्लास आहे ना मॅडम, हा ग्लास आहे. आणि ग्लासात आपण पाणी ओतल्यावर आपण अपेक्षित करत नाही ना की पाणी वाहून जाईल, कारण ग्लासात पाणी ओतल्यावर पाणी राहणारच ना काय ग्लासात. बोलताय तुम्ही काही इथे कोणालाच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. बेटकर तुम्हाला कळतंय का हे काय बोलतायत सांगा बरं. मॅडम त्याच्याकडे ग्लास आहे, त्याच्याकडे पाणी नाही, त्याला पाणी द्या.